अत्यंत व्यस्ततेतून या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे माजी कृषी आणि महसूल मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात। दरिया को जाम था कि मैं किनारे पे आ गया, दरिया को जाम था कि मैं किनारे पे आ गया, मैं तो बचते बचा के किनारे पे आ गया, मुझको बुलाने वालों की तो उम्रें निकल गई, लेकिन मैं तुम्हारे एक इशारे पे आ गया, लेकिन मैं तुम्हारे एक इशारे पे आ गया। अत्यंत टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करावं। अत्यंत व्यस्ततेतून आदरणीय थोरात साहेब सन्माननीय भाऊंच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या अगोदरही ते राज्यस्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून आले होते। आदरणीय साहेबांना विनंती करतो त्यांनी शुभेच्छा द्याव्या। एका इशाऱ्याने येणारच ना, मित्र आहे आमचे ते आमचे परम मित्र कृष्णरावजी इंगळे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं कृष्णरावजी आणि सगळी आमच्या बहिणी उर्मिलाताई यांच्या ह्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ नेते, राज्यसभेचे सन्माननीय खासदार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय मुकुलजी वासनिक साहेब, आपले अध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ, आदरणीय भाईजी प्रादेशांची तांडव, आमदार साजिद खान पठाण, माननीय आपले अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष राहुलजी बोंद्रे, माननीय राजाजी इकडे, श्यामभाऊ उमाळकरजी, माननीय ज्ञानेश्वरजी पाटील, माननीय केशवरावजी भुमरे, माननीय द्रुपदराव सावळे, माननीय प्रकाशजी पाटील, माननीयजी जोंगळे, सलीमजी पटेल, विजयजी अंभोरे, आजी नशीबराव जमादार, आनंदराव वानखेडे, अपर्णताई कुठे, अंजलीताई तापरे, इथे उपस्थित आपल्या ज्यांनी खूप नियोजन सुंदर पद्धतीने हे सगळं केलं अशा समिती स्वातीताई वाकेकर, डॉक्टर संदीपजी वाकेकर, सातवताई आमच्या दुसरे भगिनी, उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भगिनी, कृष्णरावजींचा हा अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्षाचा हा सोहळा इथे संपन्न होतोय। इथं झालं 100 वर्षाचा उल्लेख झाला, 600वर जाऊन पोहोचलो आपण। 75 करायचा निर्णय घेतला कोणी, अजून कधी 51 वर्षाचा वाटत नाही। 75वी स्वातीताई तुम्ही म्हणायला लागल्यापासून ते असे थोडे वेगळे चालायला लागले। ते आता डॉक्टर गट गेलो, पहिले तुम्ही जर सांगितलं पहिले 61 राहिले नाही, पहिले 75 राहिले नाही, 81 वर्षात जाऊ होतो ना तेव्हा 61 करावं असे दिवस आलेले। ही घाई केली का असं वाटावं असा प्रश्न आहे। अजूनही खूप तडफदारपणे मनापासून काम करणारी, धावपळ करणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णरावजींचं आहे। खरं या इथे त्यांच्या अनेक गोष्टींचा साक्षीदार मी आहे, त्यांच्या आमदारकीचा साक्षीदार मी आहे। त्यांची 15 वर्षाची आमदारकीची वाटचाल मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे। त्यांचं ओळख खरी झाली त्या आमदारकीच्या माध्यमातून। सभागृहामध्ये येणार म्हणजे प्रत्येक बेलला जेव्हा सभागृह सुरू होणार, बेल वाजायला लागली की कृष्णराव बॅग कायम हातात, बॅग घेऊन सभागृहात प्रवेश होणार आणि तासन तास सभागृह चालू असणारं बसणारं व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णरावजी इंगळे हे तुम्हाला सांगतो। सगळ्या कामामध्ये भाग घेणारं, शेतकऱ्याचा प्रश्न आला की अंगात वारं भरणार, त्याकरता आग्रही राहणारे, चांगले विचार मांडणारे, सातत्यानं सरकारला कधी कधी धारेवर धरून सुद्धा आपले अनेक प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सभागृहामध्ये केलेलं मी पाहिलेलं। ते आमच्या सगळ्यांचे मित्र, पण सभागृहामध्ये गंभीरपणे काम करणारं असं व्यक्तिमत्व, एक आदर्श लोकप्रतिनिधीचं व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णरावजी इंगळे हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो। त्यांचं सभागृहामधलं काम पाहिलं मी, इथलं काम सुद्धा, इथे जे कृषी विज्ञान केंद्र काढलं, कृषी महाविद्यालय काढलं, मी कृषी मंत्री असताना 2 वेळेस इथे आलो। प्रत्येक टप्प्यामध्ये काहीतरी वेगळं दिसत असायचं, नवं दिसत असायचं, चैतन्य दिसायचं, नवीन विद्यार्थी गर्दी भरगच्च असं असलेलं आणि त्यामध्ये चाललेली धावपळ त्यांची मी पाहिलेली।
माझ्या मते मी 7 साली 9 साली 7 साली असं कधी 8 साली आलेलो आहे एकदा दोनदा. एकदम नव कालखंड होता, परंतु चैतन्याला भरलेला अशा प्रकारचा होता. माझ्या स्वातीताई त्यावेळेस तुम्ही तर हायस्कूललाच असाल असं मला वाटतं. तुम्ही हायस्कूल असाल, मोठ्या भगिनी कदाचित दोघी हायस्कूलला होते. काही असलं तरी कृष्णरावजींनी एक नवं विश्व निर्माण केलं. जे आपला धर्म कोणता? शेतकरी धर्म. आपल्या त्याकरता काम करायचं, शेतकऱ्याकरता काम करायचं. काय करता येईल नवं? कृषी विज्ञान केंद्र त्यांनी आग्रहानं मिळवलं आणि तिथेच त्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढच्या दिशा त्यांची ठरली. आता आपण पाहतो की शेती कृषी महाविद्यालयातले सगळे विषय जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हजारो विद्यार्थी शिकतायत, बाहेर जात आहेत, निर्णायक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी नाव कमावत आहेत. हे जर केंद्र नसतं आणि हे जर कॉलेज नसतं तर नेमके आपले विद्यार्थी कुठं कृषी महाविद्यालयात गेले असते हे सांगता येत नाही. तशी व्यवस्था नव्हती. पण या सगळ्या पट्ट्यामध्ये एक अत्यंत चांगली सुविधा निर्माण करून देण्याचं काम कृष्णरावजींनी केलेलं आहे. आणि म्हणून हे त्यांचा आज सन्मान करत असताना एक टप्पा आहे की या टप्प्यावर त्यांचा सन्मान आपण करतो आहोत की आतापर्यंत केलेल्या कामाचं कौतुक त्यांचं या निमित्तानं करतो आहोत. पण पुढे अजून खूप काम त्यांना करायचं आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे 75 माझं वय झालं हा शब्द पुन्हा आला नाही पाहिजे. जोमानं काम करायची तयारी ठेवा. आहेत आमच्या स्वातीताई आहेत, संदीपजी आहेत, हे आहेत साथ देणारी खूप मोठी फळी तुमच्या बरोबर आहे. पण नेतृत्व मात्र तुमचं असलं पाहिजे. दिशा तुम्ही देत चला, हे सगळे काम करतील आणि महाराष्ट्रातला एक कृषी क्षेत्रातलं अत्यंत महत्वाचं केंद्र म्हणून आपण पुढे यावं ही अपेक्षा साहजिकपणे आम्ही या निमित्तानं करतो. खरं या क्षेत्रामध्ये आल्यानंतर काही गोष्टींची जाणीव मला होते. ज्यावेळेस राहुलजींची पदयात्रा झाली भारत जोडोची, महाराष्ट्रातली पदयात्रा सगळ्यात भारी झाली असं तेच म्हणजे आता राहुल इथे बसलेले मुकुलजी, महाराष्ट्र सगळ्यात भारी पदयात्रा मध्ये सहभाग आपला होता हा कोणी नाकारता येणार नाही. देशातली सुंदर सभा आपली झालेली होती. आणि याचं कारण काय? एवढा जथा का गर्दी होती? त्यावेळेस राहुलजींचं एक वाक्य आहे मला आठवतं आणि नंतर सुद्धा आपल्या बैठकांमध्ये सुद्धा ते बोलले, महाराष्ट्र असा आहे की त्यांना काही विचार समजतात कारण त्यांच्या अंतःकरणात ते विचार असतात. म्हणजे कोणते विचार? म्हणजे कोणते विचार? जे काँग्रेसचे विचार आहेत, जे राज्यघटनेमध्ये आहेत, जे आमच्या सर्व संतांनी सांगितलेला आहे मानव धर्माचा विचार. संत ज्ञानेश्वरांपासून पहा, पसायदानापासून पहा, तर आता गाडगे महाराज तुकडोजी महाराजांपर्यंत, संत तुकाराम असतील, संत नरहरी सोनार असेल, संत सावतामाळी असेल, सगळे संत तुम्ही पहा. सगळ्यांचा विचार चोखा मेळा मागासवर्गीय समाजाचा. पण अभिर गुलाल उधळी तरंग म्हणणार हे चोखा मेळाच आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे का? माहित नाही. गातो आपण, ऐकतो आवडीनं. पण चोखा मेळा ज्याला कधी पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही, पांडुरंगापर्यंत पोहोचूच दिलं नाही, त्याला पायऱ्यांवर सुद्धा बसू दिलं नाही, त्यांना अभिर गुलाल उधळी तरंग सारखं. हे सगळे संत समतेचा विचार सांगणारे ते राज्यघटनेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आणलं. आणि तो विचार जो आहे तो शाहू फुले आंबेडकर आपण म्हणतो, तो विचार आपल्या अंतःकरणात आहे, सगळ्यांमध्ये रुजलेला आहे. आणि म्हणून भारत जोडो मध्ये सगळ्यात जास्त गर्दी, सगळ्यात जास्त कार्यकर्ते उत्साहानं स्वागत झालं कारण तो विचार आपल्या सगळ्यांना आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगेल की आपल्याला ज्या पद्धतीने शेतीचे दोन विषय आहेत का, एक शेती एक हा विषय आहेच आहे, महत्वाचा आहे. कृष्णरावजीच्या दृष्टीने ज्यावेळेस त्यांचा सत्कार आपण करतो त्यावेळेस त्या विषयावर चर्चा झालीच पाहिजे. परंतु याचा विचार झाला पाहिजे की विचाराची सुद्धा मशागत करण्याची कधी कधी वेळ येते. ही भूमी संत गजानन महाराजांची आहे, ही भूमी तुकडोजी महाराजांची आहे, ही भूमी गाडगे महाराजांची आहे. आमच्या इथे असणारे जे पुरोगामी विचार आहे, डावा विचार आहे ज्याला म्हणतो आपण, जो गोरगरिबाचा विचार आहे. आमची सेवा समिती एक कार्यकर्ता आपल्या इथे बसलेले, तुकडोजी महाराजांची गुरुदेव सेवा समिती, बरोबर ना, सेवा मंडळ. तो विचार किती महत्वाचा विचार आहे तुकडोजी महाराजांचा. तो विचार पुढे नेणं, गाडगे महाराजांचा विचार पुढे नेणं
ही आपली जबाबदारी असं मला वाटतं. आणि कृष्णरावजी काही असलं तर त्या विचारावरची आपली पकड कमी होऊ दिली नाही. त्या विचाराला कायम ताकद देण्याचं काम त्यांनी केलं हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि हे महत्वाची गोष्ट आहे. इथं भाईजींनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. शेतीच्या संदर्भातली चर्चा केली. भाईजींचा अभ्यास चांगला आहे कारण ते सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतात. मी इथे ज्यावेळेस मला इथे बुके दिला भाईजी, फुलावरची फुलं होते, सुंदर फुलं होते. मी जाताना विचारलं हे फुलं आले कुठून? फुलं फार सुंदर आहे, माझ्या खांद्यावर मिळाले इतके सुंदर फुलं आले कुठून? फुलं आले नाशिकहून. एक लक्षात घ्या, नाशिकहून फुलं आले. ते फुलं आपण इथं दिले, आनंद आहे. समृद्धीमुळे सहज येऊ लागले. आपण असं पाहिलं पाहिजे की समृद्धी मार्ग जर कलकत्त्यापर्यंत आपल्याला सोय झाली, मुंबईपर्यंत जर झाली असेल तर आपली फुलं कलकत्त्याला मुंबईला आपली कशी जातील याचा विचार तुम्हाला केला पाहिजे असं माझं मत आहे. कारण शेवटी बाहेरून पैसा आणला तर सेवा चांगली होतात. इथं सुद्धा दूध आमचं संगमनेरच येते राजा उत्सव. तुम्हाला विचार केला पाहिजे की आपलं दूध बाहेर कसं जाईल, आपले फुलं बाहेर कसे जातील, आपले कृषी उत्पादनं बाहेर कसे जातील याचा विचार करणं आवश्यक आहे. इथं खूप चांगल्या पद्धतीनं डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ काम करतंय आणि त्यामध्ये साथ देणार म्हणजे कृष्णरावजीला मी म्हणत ते कॉलेज असलं ना कोणतंही ती संशोधन संस्था सुद्धा असते. त्यामुळे जगात कुठं काय चाललंय, शेतीच्या क्षेत्रामध्ये काय चाललंय ते आपण संशोधन करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आपण केलं पाहिजे या मताचा मी आहे. तुम्ही करताच आहात. आणखी त्यामध्ये आणखी पुढाकार घ्यावा ही अपेक्षा साहजिकपणे माझी आहे. इथे बोलत असतील भाईजीने एक महत्वाचा मुद्दा मांडला का ऊस आता आपण केला पाहिजे, साखर कारखाने केले पाहिजे. खरं आहे पाहिजे की उजनीच्या खाली माझ्या मते 11 माझा कमी आता चुकू शकतो पण तुम्ही 30 सांगितलं. 46 साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात 46 खाजगी आणि सहकारी 46 कारखाने झाले. राजकारण त्यामुळे जोरात झाले, त्याच्याबद्दल वाद नाही. तर कारखाने राजकारण फार जोडलेलं असतं ते त्या समृद्धीबरोबर अनेक गोष्टी येतात. परंतु आपला जर गिगाव प्रकल्प 2 वर्षामध्ये होणार असेल तर आपल्याला काही गोष्टीचं संशोधन लगेच सुरू केलं पाहिजे. डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाला सुद्धा मी विनंती या ठिकाणी करीन, आपल्या कॉलेजला विनंती करीन की ऊसाचं पीक एकदा प्रयोग केलेला आहे. परंतु आपण जर ऊस पिकवलं नाही तर कारखाना कसा चालणार? कारखाना नाही म्हणून ऊस पिकत नाही, ऊस नाही म्हणून कारखाना चालत नाही. हे जे दुष्टचक्र आहे त्या भेटण्याच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे आणि पाणी देणार कसे? मला खारपान पट्ट्यामधली माहिती बरं आहे. मी कृषी मंत्री राहिलो, खूप वेळा तुमच्याकडे येत असायचो, चर्चा करत असायचो. खारपान पट्ट्यामध्ये तुम्ही फ्लो इरिगेशन न दिलं तर खार वर येतो. हे प्रश्न आहे, हे अडचणी तुमच्या आहेत. सध्या तर खूप अडचणीतून गेले. यावर्षी पाऊस सतत होत राहिला. सोयाबीनची जी उत्पादकता घटली डिम्यावर आली, कापसाची उत्पादकता घटली डिम्यावर आली. सोयाबीनला तर बाजार नाही. आपल्याकडून कापूस गेल्यानंतर आता बाजार वाढलाय कापूस असं ऐकतोय. शाश्वत जर ऊस असेल त्याच्यात 1 टन ऊस पाठवल्यानंतर जर निश्चित उत्पन्न मिळणार असेल तर जरूर त्याच्यावर विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, संशोधन केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं पुढच्या कालखंडात आपला बदल करता येईल. ऊस काय निवड साखर राहिली नाही त्याच्यातून. साखर एक आहे उत्पादन महत्वाचं आहे. परंतु वीज निर्माण करणं असेल, अल्कोहोल म्हणजे वेगळ्या प्रकारचे अल्कोहोलचे प्रकार असतात त्याच्यात ते निर्माण करणं असेल, ह्या सगळ्या इथेनॉल सारखे इंधन निर्माण करणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता काही वयात जात नाही अशी अवस्था झालेली आहे. तर त्याच्यात आपल्याला विचार हा करावाच लागणार आहे. आणि त्या दृष्टीने संशोधन होणं, प्रशिक्षण होणं, पूर्ण नियोजन करणं याच्याकरता आता खूप थोडा टाइम राहिला आहे. त्याच्यावर काम होणं मला आवश्यक अत्यंत वाटतं. हे सुद्धा या निमित्ताने मी आपल्याला इथे सांगेन. आणि हे मला खात्री आहे म्हणजे जसं विचाराची मशागत करण्याची वेळ आलेली ही वस्तुस्थिती आहे. खरंच आपण नाव घेतो फुले शाहू आंबेडकरांचं, नाव घेतो आपण तुकडोजी महाराजांचं, गाडगे महाराजांचं. तर त्या विचारानं आपण चाललोय का नाही हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ सुद्धा आपल्यालाच आहे, हेही लक्षात घ्या. असं असेल तर ती तो मशागत करा. तर कृषी शेतीची सुद्धा अशी मशागत झाली पाहिजे की ज्याच्यातून आमच्या शेतकरी बांधवामध्ये, कामगार बांधवामध्ये, गरीब माणसामध्ये सुद्धा संपन्नता निर्माण होईल. एकदा अर्थव्यवस्था बदलली, अर्थव्यवस्था सक्षम झाली की आपोआप शेवटच्या घटकापर्यंत ती पाजरत जात असते. लक्षात ठेवा, प्रत्येकाला काम मिळतं, प्रत्येकाला पैसे मिळतात, प्रत्येकाचं जीवन सुखी होतं. आणि हे काम व्हावं
कृष्णावजी पुढं हा तास घेऊन तुमच्या जबाबदारी घेऊन एक तर आपल्या विचाराची मशागत आणि शेतीच्या सुद्धा आणखी चांगलं काय करता येईल या दृष्टीने आपण काम करावं ही अपेक्षा साहजिकपणे तुमचा मित्र या नात्यानं मी करतो आहे. आपल्याला खूप चांगलं आरोग्य मिळावं आणि खूप आयुष्य मिळावं आणि आपल्या हातून खूप चांगलं काम व्हावं याकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आदरणीय साहेब. आपल्या जीवनलघु मित्रासाठी प्रेमाचा आग्रह आणि काही अपेक्षा या ठिकाणी सन्माननीय साहेबांनी व्यक्त केल्या आहेत. मी यानंतर आदरणीय भाऊंना ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत